अध्याय 8 नरजन्म महिमानम भिक्षान्न सेवनम पायजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्या म्हाळसापती मशुधीशयनम. नरजन्माचा महिमा, बाबांचे भिक्षा मागून खाणे, बायजाबाईच्या भक्तीचे वर्णन आणि तात्या कोते पाटील व म्हाळसापती यांचे बाबांबरोबर मशिदीत झोपणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. मूळ पोथीत या अध्यायाच्या शेवटी अध्यायाचा विषय म्हणून श्री साई समर्थावतरणम असा दिलेला आहे. परंतु या अध्यायात श्री साईबाबांच्या या जगात प्रगट होण्याबद्दल काहीच उल्लेख नाही. तो विषय पूर्वी 4थ्या अध्यायात येऊन गेलेला आहे आणि त्या अध्यायाच्या शेवटी तसा हेमाडपंतांनी दर्शविलेलाही आहे. येथे तो पुन्हा चुकीने दर्शविला गेला आहे, म्हणून मी आपल्या मते वरचा विषय लिहिला आहे. मागील अध्यायात सांगितले गेले की साईबाबा कसे हिंदू होते की मुसलमान होते, शिर्डीचे भाग्य किती थोर की ते बाबांचे आपले राहण्याचे ठिकाण झाले. आरंभी बाबा कसे पोर होते आणि पुढे कसे वेडे फकीर झाले. मूळच्या खडबडीत व रेताळ जागेवर त्यांनी कशी सुंदर बाग उठविली आणि काही काळानंतर त्याच जागेवर पुढे कसा साठ्यांचा वाडा झाला. तसेच धोती पोती, खंडयोग वगैरे बाबांच्या अप्रतिम व धाडसी योगांचेही वर्णन झाले. आपला देह झिजवून भक्तांची दुःखे बाबा कसे सहन करीत असत हेही सांगितले. भक्तांचा वाली साईराय, त्याचे किती म्हणून मी वर्णन करू. आता ऐका नरजन्माचा महिमा, साईबाबांच्या भिक्षा मागण्याच्या वर्तनक्रमाचे वर्णन, बायजाबाईची संत सेवा आणि बाबांची भोजन करण्याची आश्चर्यकारक तऱ्हा. तसेच तात्या कोते पाटील, बाबा व म्हाळसापती कसे तिघे मशिदीत झोपत असत आणि कसे बाबा राहत्याला खुशालचंद मारवाड्याच्या घरी जात असत हेही ऐका. दिवस रोज उजाडतो आणि मावळतो, वर्षानुवर्षे अशीच निघून जातात. अर्धा जन्म तर झोपेतच जातो आणि उरलेला स्वस्थपणे भोगताही येत नाही. लहानपणी खेळण्याकडे लक्ष, तरुणपणी तरुण स्त्रीवर अनुरक्त किंवा आसक्त आणि म्हातारपणी अशक्तपणामुळे व रोगांनी सदा त्रासलेला असा मनुष्याचा जन्म असतो. जन्माला येऊन पुष्ट होणे, श्वासोच्छवास घेत राहणे आणि खूप वर्षे जगणे हे काय या जन्माचे सार्थक म्हणायचे? परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हीच नरजन्माची इति कर्तव्यता होय. नाहीतर कुत्रे, डुक्कर वगैरेंच्या पोट भरण्याच्या आयुष्यात कोणता कमीपणा आहे? कुत्रीही आपली पोटे भरतात, मनसोक्त संतती निर्माण करतात, तर मग नरदेहाचे काय महत्त्व? दोघांच्याही म्हणजे मनुष्य योनी व पशुयोनी अवस्था सारख्याच की. पिंड पोषण, शरीर पोसणे व मैथून कामवासना भागविणे हेच जर नरदेहाचे साधन असेल, हेच जर या जन्माचे अंतिम ध्येय असेल, तर तो नरजन्म निरर्थक होय. आहार निद्रादी चतुष्टय, खाणे पिणे, झोप घेणे, मैथून व भय इत्यादी 4 प्रकार, यातच जर आयुष्याचा क्षय होत असेल तर कुत्री व माणसे यात फरक काय? विचार करून याचा निर्णय करा. हीच जर नरदेहाची सार्थकता तर तरुजन्मी काय न्यूनता? म्हणजे वृक्षादींच्या जन्माला येण्यात काय कमीपणा? भस्राही म्हणजे लोहाराचा वारा घालून भट्टी पेटवण्याचा भाता, हाही श्वासोच्छवास करतो आणि कुत्रीही शरीराचे पोषण करतात. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो स्वतंत्र असून त्याला कसलीही भीती नाही. तो शाश्वत अविनाशी आहे,
याची जाणीव राहणे हीच या जन्माची सफलता होय. मी कोठून आलो, मी कोण आहे, नरजन्माचे कारण काय, या सर्वांचे जो मर्म जाणतो तोच शहाणा, त्याशिवाय सर्व फुकटचे श्रम. जशी नंदादीपाची म्हणजे देवापुढे अहोरात्र जळत ठेवण्याच्या दिव्याची ज्योत पेटवल्यापासून ती विझेपर्यंत एकच दिसते, परंतु क्षणाक्षणाला वेगळी असते, तशीच देहाची स्थिती असते. बालपण, तरुणपण व म्हातारपण हे सर्व लोकांना उघड दिसतात, परंतु ते कोणालाही कधीही न कळता स्वाभाविकपणे येतात आणि जातात. ज्योत दिसते त्याच क्षणी नाश पावते, असा तिच्या स्थितीत सतत बदल होत असला तरी ती एकच भासते. त्याचप्रमाणे देह जो या क्षणी असतो तो पुढच्या क्षणी नसतो, तरी तो एकच भासतो. हा देह म्हणजे मलमूत्रांची न्हाणी, म्हणजे मोरी सांडपाण्याकरिता बांधलेली नाली आहे. श्लेष्म, पूय, लाळींची घाणी म्हणजे कफ, पू व लाळ या घाणेरड्या पदार्थांचे स्थान आहे, आणि याला मरण पावलोपावली ठेवलेले आहे. असा हा मानव देह मोठा कुलक्षणी आहे. हे मानवी शरीर कृमी कीटकांचे घर आहे. शोणीत म्हणजे रक्त व स्नायूंचा गाडा म्हणजे ओझे वाहून नेणारे वाहन, अस्थि व चर्माचा सांगाडा, मूत्र व पुरीश म्हणजे विष्ठा, या घाण वस्तूंचा राडा म्हणजे खड्डा आहे. खरोखरीच तो जीवाचा प्रत्यक्ष खोडाच आहे. मनुष्य प्राण्यासाठी मोठी अडगळ किंवा गळ्यात लटकविलेले लोढणेच आहे. त्वचा, मांस, रुधिर म्हणजे रक्त, स्नायू, मेद म्हणजे चरबी, मज्जा म्हणजे हाडातील आतील बाजू, अस्थि म्हणजे हाडे, वायू आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय व पायू म्हणजे गुदद्वार सारखी अमंगल अंगे यासकट अल्पायू ही काया आहे. असा हा नरदेह जरी अमंगल, नश्वर व क्षणभंगूर असला तरी सर्व मांगल्याचे ठिकाण असा जो परमेश्वर तो याच देहामुळे हाती येत असतो. ज्याची नुसत्या कल्पनेनेच भयंकर भीती वाटते असे जन्ममरण सदाच पाठीशी लागलेले असते. कानाला कान न लागताच एकाएकी हा प्राण निघून जाईल. दिवस व रात्री कितीतरी येतात आणि जातात, कोण लक्ष ठेवतो? मार्कंडेयाचे म्हणजे प्राचीन काळातील एका ऋषीचे नाव. यांच्यासारखा दीर्घायुष्य असलेला दुसरा कोणी पुरुष संसारात उत्पन्न झाला नाही असे मानले जाते. म्हणजे अतिदीर्घ आयुष्य घेऊन जन्माला आलेल्यांना देखील काळाची गती चुकविता येत नाही. अशा क्षणभंगूर नरदेहात ज्यांच्या नामस्मरणाने पुण्य लागते अशा संतांच्या कथा वार्ता करण्यात वेळ घालवला तरच तो गाठी पडतो व बाकीचा याशिवायचा काळ वायाच जातो अशी निश्चित जाणीव झाली तरच जन्माला येऊन कल्याण साधले जाते. परंतु अनुभव आल्याशिवाय असा विश्वास कोणालाही पटत नाही. हा अनुभव यायला मोठा अभ्यास करावा लागतो. तरी पण शाश्वत सुखाची इच्छा धरणाऱ्या जीवाने हे वैभव साधून घ्यावे. दारा म्हणजे पत्नी, सूत म्हणजे मुलगा, वैभव, वित्त एवढेच काय, समुद्राने चहू बाजूंनी घेरलेल्या म्हणजे अमर्याद पृथ्वीचे राज्यही ईश्वर कृपेने प्राप्त झालेले असले तरी माणूस मनात अतृप्त असतो. शाश्वत सुख व शांती प्राप्त करण्याचे ध्येय चित्तात ठेवून सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वर पाहणे हीच एक उपासना परमपदाची प्राप्ती करून देते. त्वचा, मांस, रुधिर व हाडे यांना जोडून हा मानव देहाचा सांगाडा तयार केलेला आहे. याची परमार्थ प्राप्तीसाठी मोठी अडगळ आहे. त्याचे ममत्व सोडून द्या. त्याला केवळ आपला चाकर माना. त्याला डोक्यावर बसवू नका. सतत लाड पुरवू नका.
आणि त्याला नरकाचे द्वार करू नका. त्याला निर्वाहापुरते अन्न व कपडे आणि तात्पुरते पालन पोषण देऊन जन्म मरण चुकविण्यासाठी आध्यात्मिक उन्नतीकडे लावा. जन्म मरणासारखी मोठी अरिष्ठे असलेला व प्रत्येक क्षणी विनाशाकडे झुकलेला असा जो निरंतर दुःखी नरजन्म, त्याचे क्षणिक सुख काय कामाचे? वीज पहा, आत्ता आहे, आत्ता नाही. समुद्रावरच्या लाटा क्षणभरच टिकतात, तसेच या देहाचे सुख क्षणिक असते. तरी आपण काही विचार करावा. देह गेह म्हणजे घर, अपत्य, स्त्री व जन हे नाशिवंत आहे हे जाणून आणि माता पित्यांना खांद्याने वाहून देखील माणूस स्वतः आपण जागा होत नाही. मेल्यांच्या मागे खुशाल मरतो आणि जन्ममरणांचे फेरे फिरत राहतो. परंतु ते कोणत्या मार्गाने आवरले जातील याचा क्षणभर देखील विचार करीत नाही. आपल्या कुटुंबाची भर करता करता आयुष्य भराभर जाते. काळ हा आयुष्याचे मोजमाप करण्यात तत्पर असतो. आपल्या कर्तव्याचा त्याला विसर नसतो. अखेरची घडी भरली की तो एक क्षणही थांबत नाही. कोळी जसा आपले मासे पकडण्याचे जाळे ओढतो, तसा काळ आपले जाळे ओढतो आणि जाळ्यातील जीव तडफडत तडफडत मृत्युमुखी पडतो. महाभाग्याच्या सुकाळामुळे, कोटी पुण्य गोळा केल्यामुळे हा नरदेह जोडला गेला आहे. तरीही योग्य संधी आलेली पाहून आपले ध्येय साधून घ्यावे. भगीरथासारखे म्हणजे सूर्यवंशातील सगर राजाचा पणतू यांनी खडतर तपश्चर्या करून स्वर्गातून पृथ्वीवर व नंतर पाताळात गंगा आणली. पराकाष्ठाचे प्रयत्न करूनही या नरदेहाची प्राप्ती होत नाही. केवळ नशिबामुळे हा अचानक हाती येतो, म्हणून तो व्यर्थ मातीत मिळवू नका. पुढील जन्मी करू म्हणाल तर एकदा हा हातचा गेला तर तोच पुन्हा खात्रीने मिळेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. कित्येक पापी मनुष्य पुरुषाच्या रेतात किंवा वीर्यात मिसळून स्त्रीच्या जननेंद्रियात आपल्या कर्मांमुळे शरीर धारण करण्यासाठी येऊन दाखल होतात. कित्येक त्यापेक्षाही हलक्या जंगमवर्गी म्हणजे हलू फिरू शकणाऱ्या पशु पक्षी जलचर वगैरे योनीत जन्मून आपल्या कर्मानुसार स्थावर भावाला म्हणजे हलू फिरू न शकणाऱ्या वृक्ष वेल वगैरे योनीला प्राप्त होतात. जसे जसे ज्ञान मिळवले असेल, जसे ज्याचे कर्माचे आचरण असेल, त्यानुसार त्याला शरीर प्राप्त होण्याचा हा योग घडून येणे हे श्रुतीला मान्य आहे. यथा प्रज्ञम ही संभवा, स्वतःच्या ज्ञानाला म्हणजे आकलन शक्तीला अनुसरून जन्म प्राप्त होतो असे वेदमाता अति कळकळीने सांगते. जसा ज्याचा विज्ञानाचा साठा तसा त्या जीवाला जन्मही प्राप्त होतो. ईश्वराची लीला कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करणे अशक्य आहे. एखाद्याला ते अंशमात्र जरी लाभले तरी तो नरदेह धन्य होय. थोर भाग्याने हा नरदेह, मोठ्या पुण्याईने हे ब्राह्मणपण व ईश्वर कृपेने हे साईंचे चरण प्राप्त होणे म्हणजे हा संपूर्ण अलभ्य लाभ होय. अनेक प्रकारच्या पुष्कळ योनी असल्या तरी त्यात मनुष्य योनी सर्वांहून श्रेष्ठ आहे. आपण कोठून आलो, आपणाला कोणी निर्माण केले, यांचा सारखा विचार मानव योनीतच शक्य होतो. इतर योनी हे जाणत नसतात. त्या जशा उत्पन्न होतात तशाच नाश पावतात. आपल्या मागील, पुढील किंवा वर्तमान अवस्थेची तशीच ईश्वराच्या अस्तित्वाची त्यांना कल्पना नसते. म्हणून हा नरदेह निर्माण करून ईश्वर आनंदयुक्त झाला की विवेक व वैराग्य स्वीकारून नर माझे भजन करील
विनाशी नर मोक्ष प्राप्तीसाठी व्रतवैकल्ये, मंत्रतंत्र, दानधर्म इत्यादी साधने करील तर अविनाशी नारायण होईल. नरदेहासारखी या सृष्टीवर मोक्ष प्राप्तीचे साधन असलेली अशी वस्तू नाही. गारुडी मोठा हुशार असतो. तो अडाणी माणसासमोर खेळ करीत नसतो. आपल्या कुशलतेचे वर्म किंवा सार जो जाणू शकेल अशाच प्रेक्षक वृंदांची त्याला अपेक्षा असते. तसेच पशु, पक्षी, वृक्ष वगैरे समुदाय व जीवजंतू असंख्य निर्माण करून परमेश्वराला पश्चातापयुक्त आश्चर्य वाटले आणि आपले कर्तृत्व अर्थहीन वाटले. मी हा ब्रह्मांडाचा विस्तार केला. त्यात चंद्र, सूर्य व तारांगणांचा समूह निर्मिला. या कौतुकाचा किंचितही विचार कोणीच करीत नाही. हा सर्व खेळ करण्यात माझ्या जगदीशाचा काय हेतू असेल याचे निश्चयपूर्वक ज्ञान कोणत्याही प्राण्याला नाही. ज्याला दुसरी जोड नाही अशी ही माझी ऐश्वर्य संपन्नता जाणेल असा कुशाग्र बुद्धीचा प्राणी जोपर्यंत निर्मिला नाही तोपर्यंत माझे हे कार्य खरोखरच निरर्थक आहे असे जाणून जगदीशाने मनुष्य रूपाचा प्राणी निर्माण केला की जो सारासार बुद्धीमुळे सामर्थ्य जाणील. माझे अगाध वैभव, माझी अपूर्व शक्ती तसेच हा सर्व मायेचा खेळ आहे हे सर्व जो आश्चर्यपूर्वक जाणील तोच ज्ञान संपादन करील. माझे चिंतन व ध्यान करील तोच आश्चर्यचकित होईल आणि तेव्हाच माझा खेळ पूर्ण होईल. प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीच माझ्या खेळाची मला संपन्नता असेल. माझे जगाचे शासन करण्याचे कौशल्य पाहून नर माझे कार्य पूर्ण झाले असे मानेल. काम्य कर्मे म्हणजे मनाला आनंद देणारी कर्मे करणे. द्रव्योपार्जन म्हणजे पैसा कमविणे, यासाठीच शरीराचे पोषण. तर जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान संपादन करणे यातच आयुष्याची साफल्यता आहे. तत्व म्हणजे अभेद ज्ञान, त्यालाच उपनिषदात ब्रह्मज्ञान म्हणतात. परमात्म्याची उपासना ती हीच व भक्तांचा भगवान म्हणतात तोही हाच. गुरु व ब्रह्म हे दोन नाहीत. असे जे एकात्म ज्ञान ते झाले आणि अशीच भक्ती घडली म्हणजे मायातरण अगदी सोपे होते. जे श्रद्धावंत योग्य पुरुष ज्ञान व वैराग्य प्राप्त करून आत्मानंदात निमग्न होतात ते भक्त भाग्यवान समजावेत. आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान नसणे हे जे अज्ञान ते निरसल्याशिवाय स्वतःला कृतार्थ मानणे हे एक विलक्षण विघ्न आहे. ज्ञान व अज्ञान या दोन्ही मनोवृत्ती अविद्या उत्पन्न करण्याला कारणीभूत होतात. काट्याने काटा काढून दोन्ही उडवून द्या. ज्ञानाने अज्ञान दूर करा. ज्ञान व अज्ञान यांच्या पलीकडे जाऊन स्वस्वरूपात लीन होणे हेच नरजन्माचे एक अंतिम ध्येय आहे. जोपर्यंत विषयप्रीती रूपी तेलाची रांगोळी केली जात नाही, अज्ञानरूपी अंधकाराची काजळी केली जात नाही, मी मम या वातीची होळी केली जात नाही, तोपर्यंत ज्ञान आपले तेज प्रज्वलित करीत नसते. नरदेहात जे जे कार्य मग टाळण्यासारखे असो वा नसो ते तर बुद्धिपुरस्सर संकल्प किंवा बेत करूनच केलेले असते हे जाणावे. आपल्याला दुसरे काही करण्याची गरज नाही. आपण स्वस्थपणे ऐश्वर्य व आराम भोगावा अथवा रामनामाचे चिंतन करावे आणि निश्चिंत व निष्काम व्हावे. शरीराची इंद्रिये, मन व बुद्धी या तर आत्म्याच्या उपाधी म्हणजे एखाद्या पदार्थाला आपल्या खऱ्या रूपापासून वेगळे करून दाखविणारी वस्तू आहे. त्यामुळे आत्मा स्वतः
अनादी व अभोक्ता असून कर्माच्या भोक्तृत्वाचे संकट अंगावर ओढवून घेतो. आत्म्याचे भोक्तृत्व हे उपाधीमुळे असते. स्वाभाविकपणे तो अभोक्ता असतो यासाठी न्यायशास्त्रात अन्वय व्यतिरेक म्हणजे अस्तित्व दाखवून व अभाव दाखवून प्रतिपादन केलेले यांचे पुरावे दिलेले आहे ते पहा. हे एक आपले रहस्य जाणून वाट्यास येईल ते कर्मबुद्धीला सोपवावे, मनाचे कामकाजही तिच्या हाती सोपवावे आणि स्वतः निष्कर्मी वर्तावे. स्वतःच्या वर्णाच्या व आश्रमाच्या कर्तव्याप्रमाणे सर्व विधी व आचरण पाळावेत. सदा आत्मा म्हणजे काय व अनात्मा म्हणजे काय याचा विचार करावा. हेच नरदेहाचे अंतिम साध्य आहे. आत्मस्वरूपात रममाण झाले म्हणजे सुख लाभते. चारी पुरुषार्थ साधण्यासाठी नरदेहाशिवाय आणखी दुसरे साधन नाही. जो मनुष्य अभ्यास करण्यास तत्पर असतो त्याला श्री विष्णूची योग्यता प्राप्त होते. म्हणून जोवर देह पडला नाही तोवर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका. समुद्रातले खारट पाणी ढगांच्या हाती पडले की त्याचे जसे गोड पाणी होते तसेच आपण गुरुचरण धरले की आपल्या दुःखांचे सुख होऊन जाते. अशा नरदेहाची सद्गती गुरुशिवाय कोणाकडेही कळणार नाही. गुरुच जेव्हा हाती धरतात तेव्हाच मंदबुद्धीच्या लोकांचा उद्धार होतो. मंत्र, तीर्थक्षेत्र, देव, ब्राह्मण, ज्योतिषी, वैद्य व सातवे गुरुराज हे सर्वांच्या ठिकाणी श्रद्धा कामास येते. त्यांच्या ठिकाणी जशी श्रद्धा त्या प्रमाणात यश प्राप्त होते. श्रद्धेची तीव्रता जशी कमी किंवा अधिक त्याप्रमाणे फळही तितकेच लवकर किंवा उशिरा मिळते. संत लोक बद्धाला म्हणजे संसारातील मायेच्या व जन्ममरणांच्या बंधनात गुरफटलेल्याला, मुमुक्षु संसारातील जन्ममरणरूपी बंधनातून सुटण्याची दृढ बुद्धी असणारा व मोक्षाची इच्छा करणारा बनवितात आणि मुमुक्षुला मुक्त करतात. संत स्वतः अव्यक्त असून व्यक्त होऊन परोपकारासाठी हे काम करतात. व्याख्याने देऊन किंवा पुराणे लिहून जे कार्य होत नाही ते सत्पुरुषांच्या नुसत्या आचरणांनी सहज सिद्ध होते. संतांचे हालणे, चालणे, वागणे हाच जणू काय बोलल्याशिवायचा उपदेश असतो. क्षमा, शांती, निसंगता, भूतदया, परोपकारता, इंद्रिय निग्रह व निरहंकारता या सर्व गोष्टी आचरणात आणणारा माणूस क्वचितच सापडतो. जे पुस्तके वाचून प्राप्त होत नाही ते एखाद्या व्यक्तीचे आचरण पाहून प्राप्त होते. असंख्य ताऱ्यांचे समूह जे करू शकत नाहीत ते काम सूर्य एकटा करतो. तसेच हे थोर मनाचे संत त्यांच्या सहज क्रिया अनंत जीवांना बंधमुक्त करून अत्यंत सुख देतात. यातीलच साई महाराज हे एक ऐश्वर्ययुक्त, श्रीमंत व श्रेष्ठ संत होते. परंतु त्यांची वागणूक एखाद्या फकीरासारखी होती. ते सर्वदा आत्मानंदात रंगलेले असत. ज्यांचे सर्वांशी समदृष्टीने वागणे सतत कायम होते, ज्यांच्याकडे मी व माझे ही गोष्ट नव्हती, जीवमात्री सदा दयाळूपणा होता आणि सर्व प्राण्यात मूर्तिमंत भगवानच जे पाहत होते, ज्यांना सुख मिळाल्यावर हर्ष होत नसे व दुःख प्राप्त झाल्यावर जे शोक करीत नसत, ज्यांना राव व रंक एकसारखेच वाटत असत, अशा त्यांचे कौतुक काय साधेसुधे होते. ज्याचा नुसती भुवई वाकडी करून केलेला इशारा एका क्षणात रंकाचा राव करू शकत असे, तो हा खांद्यावर
चौपदरी भिक्षेची झोळी घेऊन दारोदारी हिंडत असे. बाबा भिक्षेकरी होऊन पोरी आण गे चतकूर भाकरी असे म्हणून ज्यांच्या दारी येऊन हात पसरत ते लोक धन्य होत. एका हातात टमरेल घेऊन व दुसऱ्या हातात झोळी घेऊन स्वतः दररोज ठरलेल्या घरी फिरत असत. भाजी, सांबार, दूध, ताक वगैरे सगळे पदार्थ लोक एकाच ठिकाणी टमरेलात ओतत असत. काय हो पहा हे खाण्याचे कौतुक. शिजलेला भात किंवा भाकरी यासाठी झोळी पसरीत असत आणि मग पातळ पदार्थ कशाही प्रकारे टमरेलात ओतून घेत असत. पदार्थांची चव घेण्याची लालसा तरी कशी व्हावी. स्वाद घेण्याचा लोभ जिभेला ठाऊकच नाही, तर तो मनात कोठून उठेल. जे काही झोळीत पडेल तेच खाऊन तृप्त असावे. ते स्वादिष्ट की स्वादरहित याचा विचारच नाही. चव घेण्याची हौसच नाही मुळी. दिवसाप्रहरी गावातून दररोज भिक्षा मागून आणून उदरनिर्वाह करून ते समाधानाने राहत असत. भिक्षा तरी काय नियमित होती. मनाला येईल तेव्हा मागत. कधी एका दिवसात 12 वेळाही गावात भिक्षेसाठी जात असत. अशा प्रकारे जे अन्न आणीत ते मशिदीतील कुंडीत ठेवीत. त्यातच कावळे कुत्रेही येऊन खात, परंतु त्यांना ते कधीच हाकलून लावीत नसत. मशीद व अंगण झाडणारी सुद्धा त्यातून 10-12 भाकऱ्या आपल्या घरी घेऊन जात असे, परंतु तिला कोणी मज्जाव करीत नसे. कुत्र्या मांजरांना हडहड करणे ज्याला स्वप्नात ठाऊक नव्हते, तो काय गरीब दुबळ्यांना नको म्हणेल काय. खरोखरच बाबांचे जीवित धन्य होते. सुरुवातीला वेडा फकीर याच नावाने लोकात ते प्रसिद्ध होते. भाकरीचे तुकडे मागून जो पोट भरेल त्याचा बडेजाव तो कोठला. तो फकीर खरा, परंतु हाताचा सढळ होता. निरपेक्ष परंतु स्नेहाळ होता. बाहेरून चंचल परंतु आतून अगदी शांत वृत्तीचा होता. अशी त्याची न समजणारी कळा होती. अशा या आडबाजूच्या खेड्यात काही लोक मुळातच दयाळू अंतःकरणाचे होते, जे त्यांना महंत मानित असत. तात्या कोते पाटील याची आई, जिचे नाव बायजाबाई होते, ती डोक्यावर टोपलीत भाकऱ्या घेऊन दुपारी रानात जात असे. कोस कोस रान शोधत असे. दाट झाडे झुडपे तुडवीत असे आणि या वेड्या फकीराला शोधून काढून त्याच्या पाया पडत असे. तिच्या चांगुलपणाची किती थोरवी. दुपारी तिपारी रानावनात जाऊन ओली कोरडी भाजी भाकरीची न्याहारी ती बाबांना भरवीत असे. अशी तिची तपश्चर्या बाबासुद्धा शेवटपर्यंत विसरले नाहीत. पूर्ण आठवण ठेवून तिच्या मुलाचे त्यांनी कल्याण केले. या उभयतांची म्हणजे बायजाबाई व तिच्या पतीची फकीराच्या ठिकाणी खरी दृढ भक्ती होती. फकीरच त्या दोघांचा देव होता. अहो, देव भक्तिभाव असणाऱ्या खऱ्या भक्तातच नाही का. फकीराने ध्यानस्थ बसलेले असावे. बायजाबाईने पान मांडून त्यावर टोपलीतले अन्न वाढावे आणि प्रयत्न करून त्याला खाऊ घालावे. बाबा सदा म्हणत, फकिरीच खरी राजेशाही असते. फकिरीच कायमची असते. श्रीमंती पहा क्षणात नाश पावते. पुढे बाबांनी रान सोडले आणि गावात येऊन राहू लागले. मशिदीत अन्न खायला सुरुवात केली आणि आईचे म्हणजे बायजाबाईचे कष्ट वाचविले. असा हा जो नेम तेव्हापासून त्या दोघांनी चालविला, तो तसाच त्यांच्या मागून तात्यानेही चालविला. संत खरोखरीच धन्य होत की ज्यांच्या हृदयात सदा वासुदेव असतो. तसेच
त्या भक्तांचे भाग्यही धन्य की ज्यांना त्या संतांच्या समागमाचे ऐश्वर्य प्राप्त झालेले असते. तात्या कोते पाटील महाभाग्यवान आणि म्हाळसापतींचेही पुण्य थोर की बाबांच्या सहवासाचा मान दोघेही एकसारखा भोगीत होते. तात्या व म्हाळसापती मशिदीत झोपत असत. त्या दोघांवर बाबांचे अनुपम व सारखे प्रेम होते. पूर्व, पश्चिम व उत्तर अशा 3 दिशांना तिघांची 3 डोकी असायची आणि पाय एकमेकांच्या पायांना मध्यबिंदूला भिडविलेले असायचे. असे बिछाने पसरून सर्व गप्पा गोष्टी चालायच्या. एखाद्याला झोपेची डुलकी आली तर दुसऱ्याने त्याला जागवावे. तात्या घोरू लागला की त्याला बाबांनी अवचित उठवावे आणि उलथा पालथा करून त्याचे डोके दाबून धरावे. म्हाळसापतीला बरोबर घेऊन दोघांनी तात्याला आवळून धरावे, त्याचे पाय दाबावे आणि पाठही रगडावे. अशी सबंध 14 वर्षे तात्या मशिदीत बाबांबरोबर झोपले. किती भाग्याचे ते दिवस. त्यांची आठवण त्यांना सतत राहिली. आई बाप घरी ठेवून बाबांच्या प्रेमामुळे ते मशिदीत झोपत असत. ते प्रेम कोणत्या मापाने मोजावी, त्या प्रेमाची किंमत कोणी करावी. पुढे वडील पंचत्व पावले आणि तात्या घर संसारात पडले. स्वतः घरातील कर्ता पुरुष व एका स्त्रीचा पती झाले आणि आपल्या घरी झोपू लागले. असो, ज्याची अशी खात्रीयुक्त भावना असेल त्याला साईबाबांचा अनुभव न मागताच येऊन उभा राहतो आणि भक्ताला चमत्कार दिसतो. तसेच राहत्यातील खुशालचंद नावाचे एक श्रीमंत व गावचे नगरशेठ गृहस्थ बाबांचे भक्त होते. जसे प्रख्यात गणपत कोते पाटील बाबांचे फार आवडते होते, तसेच खुशालचंदाचे चुलते बाबांचे फार लाडके होते. जातीने जरी ते मारवाडी होते तरी बाबांकडे त्यांचा फार ओढा होता. एकमेकांच्या अत्यंत सुखदायक भेटी ते घडोघडी घेत असत. ईश्वर इच्छेने काही काळाने हे शेठ मरण पावले, तरीही बाबा त्या घराण्याला विसरले नाही. उलट त्यांचे प्रेम दुणावले. पुढे देखील खुशालचंदांवर बाबांची प्रीती वाढत गेली आणि देह असे तो दिवस रात्र त्यांच्या कल्याणाकरिता ते जागृत राहिले. कधी बैलगाडीतून तर कधी घोडागाडीतून प्रेमळ सोबतीबरोबर घेऊन शिर्डीपासून 1.5 मैलावर राहता गावी बाबा जात असत. गावकरी लोक ताशे वाजंत्रीसह सामोरे येऊन बाबांना गावाच्या सीमेवर येऊन भेटत आणि प्रेमाने लोटांगणे घालीत असत. मग तेथून उत्सव सोहळ्याने वाजत गाजत आनंद भरल्या मनाने व प्रेमभक्तीने गावात घेऊन जात असत. नंतर खुशालचंद बाबांना आपल्या घरी घेऊन जाऊन थोडा फराळ करवून आरामशीर बैठकीवर बसवीत असत. मग ते दोघे जुन्या पुराण्या गोष्टी आठवून एकमेकांना सांगत आणि त्यामुळे त्यांना जो आनंद होत असे तो काय वर्णन करावा. अशा प्रकारे मौजेचा फेरफटका व फराळ पूर्ण झाल्यावर बाबा मग आत्मानंदाने परिपूर्ण होऊन सोबत्यांबरोबर शिर्डीला परत येत असत. एकीकडे हे राहते गाव होते व दुसरीकडे ते निमगाव होते. या दोन्हीच्या मध्ये बाबांच्या राहण्याचा शिर्डी गाव होता. या मध्यबिंदूपासून या 2 गावांपलीकडे ते स्थूल देहाने देहत्यागापर्यंत कधी गेले नाही, तरी त्यांना सर्व ठिकाणांची माहिती होती. इतर कोठे जाणे नाही, रेलगाडीचे दर्शन नाही, तरी त्या गाडीचे येणे जाणे व वेळापत्रक त्यांना ठाऊक असे. त्या गाडीची वेळ साधण्याकरिता भक्तांनी मोठी तयारी करावी. बाबांजवळ आज्ञा मागण्याकरिता जाता त्यांनी म्हणावे,
आत्ता घाई का करता? बाबा, आत्ता घाई केली नाही तर माझी मुंबईची गाडी चुकेल, नोकरीवर धाड पडेल आणि साहेब मला काढेल ना. त्यावर बाबा म्हणत, येथे साहेब दुसरा कोणी नाही, इतकी पळापळी कशासाठी? जा, जरा भाकर तुकडा खा आणि दुपारी जेवून निघा. अशी कोणाची प्राज्ञा की जो या शब्दांची अवज्ञा करेल? लहान मोठ्या, शहाण्या व समजूतदार सर्व लोकांना याचा अनुभव होता. ज्याने ज्याने आज्ञा मानली त्याची गाडी कधीच चुकली नाही, परंतु ज्याने ती मानली नाही त्याने हातोहात अनुभव घेतला. एकामागून एक असे अनेक लोकांचे नवीन नवीन व आश्चर्यकारक असंख्य अनुभव मी संक्षेपपूर्वक सांगेन. हेमाड साई चरणी शरण आलेला आहे. पुढील अध्यायात याच गोष्टीचे वर्णन होईल. आपल्या गावी परत फिरण्यास बाबांचे आज्ञापन लागे. आज्ञा होई तो तो जाई, आज्ञा नाही तो तो मागे राही. जो ती अवमानी तो संकटात पडत असे. पुढील अध्यायात याबद्दलच थोडेसे सांगणे होईल. तसेच बाबांचे माधुकरी वृत्तीचा म्हणजे भुंगा जसा फुलाफुलातून थोडा थोडा मध आणतो त्याप्रमाणे दारोदार भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर उपजीविका करणे आणि अशा प्रकारे भिक्षा मागून आणलेले अन्न खाणे कशासाठी आणि पंचसुना वगैरे पातकांचे धुतले जाणे म्हणजे काय या गोष्टी पुढे सांगितल्या जातील. म्हणून श्रोत्यांच्या चरणी क्षणोक्षणी आग्रहाने विनंती करतो की त्यांनी आपल्या कल्याणाकरिता हे साई चरित्र ऐकावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा नरजन्म महिमानम, भिक्षान्न सेवनम, बायजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्या म्हाळसापती मशुधी शयनम नावाचा 8वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी.